नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 बघा। तर या पेपर करता विद्यार्थी मित्रो आदिवासी विभाग विशेष असे महत्त्वपूर्ण 100 आयएमपी प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, उद्या होणाऱ्या पेपर करता आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आतापर्यंत जे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते असे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। 100 पैकी आपली किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत या ठिकाणी आपण चेक करायचं आहे। चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाच्या संरक्षणाशी संबंधित आहे? बघा, जे आदिवासी अनुसूचित जमाती आहे यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाच्या संरक्षणाशी संबंधित असणारा कलम कोणता आहे? तर ते आहे कलम 46, ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, कलम 46 नुसार राज्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचे विशेष संरक्षण करावे असं घटनेमध्ये नमूद करण्यात आले। कलम 46 नुसार कलम 44 काय या ठिकाणी तर ते आहे समान नागरी कायदा। ओके, कलम 44 काय? समान नागरी कायदा। यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील माडिया ही आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते? बघा, माडिया गोंड ही जी आदिवासी जमात आहे ही मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, पहा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आढळते तर ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते। ऑप्शन नंबर बी गडचिरोली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, या माडिया जमातीलाच काय म्हणतात? माडिया गोंड ही असं म्हटल्या जाते। यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील 5वी अनुसूची कोणाशी संबंधित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील जी 5वी अनुसूची आहे तर ही कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला। ओके, पहा, जी 5वी अनुसूची आहे विद्यार्थी मित्रो ही अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांच्या संबंधित आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, अनुसूचित जी आहे अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित ही अनुसूची आहे। त्यानंतर झिरो व्हॅली ही युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत असलेली दरी कोणत्या राज्यात आहे? बघा, झिरो व्हॅली ही दरी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ही आहे अरुणाचल प्रदेश मध्ये। ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा क्षेत्र आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? बघा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र पालघर। ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, पालघर या ठिकाणी सर्वाधिक अनुसूचित जमातीची संख्या आहे। यानंतर कोकरू ही जमात मुख्यतः कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळते? तर कोकरू ही जमात आहे ही मुख्यतः विद्यार्थी मित्रो कुठे आढळते? तर ही मुख्यतः सातपुडा जी पर्वतरांग आहे तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते। या बघा, कोकरू जमात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत डोंगर रांगेमध्ये आढळून येणारी जमात आहे। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वप्रथम वाघ प्रकल्प। ओके, भारतातील सर्वप्रथम वाघ प्रकल्प म्हणजेच काय? टायगर प्रोजेक्ट जो आहे हा कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झाला होता? तर हा जिम कॉर्बेट। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानामध्ये हा सुरू करण्यात आला होता। कधी? 1973 मध्ये टायगर प्रोजेक्टची सुरुवात जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानातून झाली। यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अनुसूचित क्षेत्रांमध्ये आदिवासी सल्लागार परिषद ओके स्थापनेशी संबंधित आहे? कोणते आहे? तर कलम 244। ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, कलम 244 अंतर्गत 5व्या अनुसूचीतील तरतुदीनुसार आदिवासी सल्लागार परिषद ज्याची स्थापना करण्यात आली। यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कातकरी जमात प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? ओके, महाराष्ट्रातील जी कातकरी जमात आहे प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? तर बघा, ही कोकण विभागात आढळते। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, कोकण विभागातील रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये ही आढळून येते। ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही आदिवासी विकास विभाग भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता चॅनल सबस्क्राइब करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल। आणि सोबतच आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे। ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पेसा ऍक्ट 1996 चा मुख्य उद्देश काय? ओके, पेसा ऍक्ट 1996 चा मुख्य उद्देश काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला। त्याचा मुख्य उद्देश काय? तर अनुसूचित क्षेत्रांमध्ये ग्रामसभांना जे आहे अधिकार प्रदान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। ओके, त्यांना काय स्वायत्त अधिकार देण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला।
यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ओके, बघा 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर हा राष्ट्रपतींचा असतो. ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा कलम 244 1 व 5व्या अनुसूचीनुसार अनुसूचित क्षेत्रे घोषित करणे, त्यामध्ये बदल किंवा रद्द करणे हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यानंतर खालीलपैकी आदिम, ओके, आदिम म्हणजे काय? पार्टिक्युलरली व्हॅल्युएबल ट्रायबल ग्रुप, पीव्हीजीटीजी याला म्हणतात, या जमातीत समाविष्ट नसलेली जमात कोणती आहे? बघा माडिया गोंड आहे, कोलम आहे, कातकरी आहे, तर वारली येत नाही. ओके, वारली नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा वारली ही अनुसूचित जमात आहे, मात्र त्याचा समावेश जो आहे हा आदिम मध्ये होत नाही. ओके, आदिम मध्ये समावेश होणारे कोणत्या तीन आहेत? माडिया गोंड, कोलम आणि कातकरी. बघा माडिया गोंड, कोलम आणि कातकरी यांचा समावेश होतो. तर वारली ही अनुसूचित जमात असून देखील काय, तर त्याचा समावेश जो आहे विद्यार्थी मित्रो हा यामध्ये करण्यात आलेला नाही आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आदिवासी विभाग विशेष प्रश्न आपण घेत आहोत, कारण की आपल्याला डिपार्टमेंट संदर्भात देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 275(1) हे कोणाशी संबंधित आहे? तर बघा हे अनुसूचित जमातीच्या विकासासाठी केंद्राकडून जे अनुदान मिळतं त्या संबंधी आहे. बघा 275(1) अंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसूचित क्षेत्रांच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्यांना विशेष अनुदान देऊ शकते, असं यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, चला यानंतर वित्त आयोग काय विद्यार्थी मित्रो? वित्त आयोग कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना आहे. ओके, बघा महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा मेळघाट हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर हा अमरावती या जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन नंबर सी अमरावती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मेळघाट जो व्याघ्र प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रो, तर हा अमरावती जिल्ह्यामध्ये असणारा आहे. ओके, पहा या ठिकाणी आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प विद्यार्थी मित्रो सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. ओके, कोणत्या पर्वतरांगेत येतो? तर हा सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतो. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर हा मुख्यतः या ठिकाणी अमरावतीमध्ये आहे, मुख्यतः अमरावतीमध्ये आहे. ओके, मुख्यतः कुठे येतो? तर हा अमरावतीमध्ये आढळून येतो. आणि याचा काही भाग जो आहे विद्यार्थी मित्रो हा इतर जिल्ह्यांच्या देखील आहे. त्याचबरोबर जिल्हे कोणते आहेत ते देखील महत्वपूर्ण आहेत. तर मेळघाटची स्थापना कधी झाली होती? 1974 मध्ये. ओके, मेळघाटची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्रो 1974 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची, आणि हे पर्यटन केंद्र म्हणून खूप महत्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पेसा ऍक्ट 1996 कोणत्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आला? म्हणजे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पेसा ऍक्ट 1996 जो आहे हा लागू करण्यात आला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा 71वी घटनादुरुस्ती, 72वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 74वी. तर या ठिकाणी 73वी घटनादुरुस्तीनुसार ऑप्शन नंबर सी 74वी घटनादुरुस्ती. बघा ही पंचायत राज संबंधी आहे विद्यार्थी मित्रो. ओके, 72वी आणि 73वी जी आहे ही पंचायत राज मधील घटनादुरुस्ती संदर्भात आहे. मग यानुसार काय आहे? तर बघा 73व्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज व्यवस्था लागू झाली आणि अनुसूचित क्षेत्रांसाठी तिचा विस्तार करण्यासाठी पेसा ऍक्ट 1996 जो आहे हा लागू करण्यात आला. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? बघा भारतामधील सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारं राज्य आपल्याला विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी कोणत्या राज्यात आहे? तर सर्वांना माहिती आहे कोणत्या राज्यात हे इथं मध्य प्रदेशमध्ये. ओके, कुठे? मध्य प्रदेश. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बा 2011 ची जनगणना झाली विद्यार्थी मित्र. ओके, बघा 2011 ची काय जनगणना, तर या जनगणनेनुसार ज्या विद्यार्थी मित्र सर्वाधिक जे आदिवासी क्षेत्र जे आहे या ठिकाणी ओके जमातीची लोकसंख्या असणार राज्य कोणतं आहे? तर ते मध्य प्रदेश. यामध्ये जवळपास 1.53 कोटी इतकी लोकसंख्या जी आहे ती आदिवासी समाज आहे. ओके, यामध्ये प्रमुख जर म्हटलं तर प्रमुख बघा भील, त्यानंतर गोंड, बैराग म्हणजे बैगा, ओके, कोकरू आणि सहारिया या आदिवासी जमात त्या ठिकाणी आढळून येतात. आणि टक्केवारीचं सर्वाधिक प्रमाण म्हटलं तर ते मिझोराम मध्ये येतो. टक्केवारी जर म्हटलं तर मिझोराम, हे देखील लक्षात असू द्या, कारण की आपल्याला परीक्षेच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न हे आपल्याला विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोकरू जमात जी आहे प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आढळते? ओके, बघा कोकरू ही जी आदिवासी जमात आहे ही महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ज्या या ठिकाणी भौगोलिक क्षेत्रामध्ये आढळते? तर ती विद्यार्थी मित्र आढळते बघा या ठिकाणी कोणत्या? सातपुडा पर्वतरांगेमध्ये. ऑप्शन नंबर बी सातपुडा पर्वतरांग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा कोकरू जमात मुख्यतः अमरावती, अकोला परिसरातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळून येते.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 अंतर्गत वैयक्तिक वन हक्काची पडताळणी करण्यासाठी प्रथम अधिकार कोणाला देण्यात आला? बघा, पहिला अधिकार जो आहे हा कोणाला देण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, या ठिकाणी प्रथम अधिकार जो असतो विद्यार्थी मित्रो हा ग्रामसभेला असतो. ऑप्शन नंबर बी ग्रामसभा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. वन हक्क कायदा 2006 नुसार दाव्यांची प्राथमिकता पडताळणी व शिफारस जी आहे कोण करत असते? ग्रामसभा त्या ठिकाणी करत असते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्ही आदिवासी विकास विभागावरती तयारी करत असाल आणि तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेतील कलम 338A कोणाशी संबंधित आहे? ओके, कलम 338A हे कोणाशी संबंधित आहे हे बघूया. तर बघा, हे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे का सर्वांना? पहा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे विद्यार्थी मित्रो त्यांच्याशी संबंधित आहे. कलम कोणतं? 338A हे कलम त्याच्याशी संबंधित आहे. मग आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे त्याची स्थापना कधी झाली होती हे देखील महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. तर बघा, ही 2003 ची स्थापना आहे, मात्र 2004 मध्ये याचं पुनर्संघटन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि हे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? तर 89व्या घटनादुरुस्तीनुसार जी या ठिकाणी स्थापना करण्यात आली. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आदिवासी उठावाला काय म्हणतात? तर बघा, बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात जो आदिवासी उठाव झाला होता त्याला काय म्हणतात? त्याला उलगुलान असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी उलगुलान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा 1899 ते 1900 दरम्यान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात झालेल्या महान आदिवासी उठावाला उलगुलान म्हणजेच महाबंड असे म्हटल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्येचं शक्यतेचं प्रमाण जे आहे म्हणजे टक्केवारीमध्ये सगळ्यात जास्त आहे ते आपण मगाच सांगितलं होतं की मिझोराम मध्ये येतं. ऑप्शन नंबर बी. आणि सर्वाधिक लोकसंख्या म्हटलं तर ती मध्य प्रदेश होतं. सर्वाधिक म्हटलं तर मध्य प्रदेश होतं, हे देखील महत्वपूर्ण लक्षात द्या. मिझोराम मध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण जे आहे टक्केवारी पाहिजे 90% पेक्षा जास्त आहे आणि जे भारतातील सर्वाधिक प्रमाण आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील 6वी अनुसूची कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, 6वी जी अनुसूची आहे, ओके, 6वी अनुसूची हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तरी आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, 6वी अनुसूची आहे ईशान्य भारतातील काही आदिवासी क्षेत्रांना स्वायत्त प्रशासनाशी संबंधित आहे. ओके, बघा या ठिकाणी 7 सिस्टर ज्यांना आपण म्हणतो, ईशान्य भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यातील जी आदिवासी क्षेत्र आहेत त्यांना स्वायत्त प्रशासन करता यावे याकरता जी आहे 6वी अनुसूची या ठिकाणी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा. बघा, आता महाराष्ट्रातील विचारलेला आहे. ओके, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? बघा, तर तो आहे विद्यार्थी मित्र पालघर. ओके, कोणता आहे? पालघर. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, एकूण लोकसंख्येच्या संख्येनुसार जर पाहिलं राज्याच्या तर जिल्ह्याच्या, बघा यापैकी कोणता आहे? तर पालघर हा प्रथम स्थानी येतो. यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने झाली? ओके, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे या आयोगाची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्र ही कोणत्या घटनादुरुस्तीने झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणती घटनादुरुस्ती आहे? तर ती 89वी. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, 89व्या घटनादुरुस्तीनुसार विद्यार्थी मित्र या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2004 रोजी ओके 19 फेब्रुवारी 2004 रोजी जे आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना ही करण्यात आली. आणि 89व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती असे आयोग जे आहेत विद्यार्थी मित्र वेगवेगळे करण्यात आलेले होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले जैवमंडल राखीव क्षेत्र ओके बायोस्फियर रिझर्वेशन जे आहे हे कोणते आहे? सुंदरबन, निलगिरी, मानस की पंचमिडी. ओके, कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर ते आहे बघा या ठिकाणी निलगिरी. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 1986 मध्ये निलगिरी हे भारतातील पहिले जैवमंडल राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भगोरिया हा प्रसिद्ध आदिवासी उत्सव कोणत्या जमातीशी संबंधित आहे? ओके, भगोरिया जो हा प्रसिद्ध आदिवासी उत्सव आहे कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर हा भिल या आदिवासी जमातीशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर ए भिल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. भगोरिया हा भिल समाजाचा पारंपरिक उत्सव असून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील काही भागात हा साजरा केला जातो. विशेषतः म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये, विशेष कुठे? मध्य प्रदेशमध्ये भगोरिया हा उत्सव जो आहे आदिवासी समाज साजरा करीत असतात.
यानंतर पुढील प्रश्न घेऊया, भारतातील सर्वात मोठा आदिवासी समाज कोणता आहे? ओके, भारतातील सर्वात मोठा आदिवासी समाज कोणता आहे? तर बघा, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने भिल हा सर्वात मोठा आदिवासी समाज आहे. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर वन हक्क कायदा 2006 फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 हा मंत्रालयाच्या कोणत्या मंत्रालयामार्फत अंमलात येतो? ओके, हा कोणत्या मंत्रालयामार्फत अंमलात येतो? तर आदिवासी कार्य मंत्रालयाद्वारे हा ऍक्ट जो आहे वन हक्क कायदा अंमलात येतो. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही आदिवासी कार्य मंत्रालयाकडे असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन नंबर बी चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे येतो? तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. विद्यार्थी मित्रो, बघा, ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध असा व्याघ्र प्रकल्प आहे. याचा काही भाग देखील कुठे येतो? नागपूर क्षेत्रामध्ये दिले. ओके, नागपूरमध्ये देखील याचा काही भाग हा विस्तृत आहे. याची स्थापना कधी झाली? तर 1955 मध्ये स्थापना झाली. स्थापनेचं वर्ष कधीच आहे? 1955 आहे. आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून करण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये प्रमुख वन्यजीव कसे आहेत? वाघ, बिबट्या, अस्वल आणि इतर प्राणी यामध्ये प्रमुख वन्यजीव असणारे आहेत. यानंतर बघा, पंचायत म्हणजेच काय? पंचायत अधिनियम 1996 पेसा जो आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये विस्तार हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर हा भाग 4 शी संबंधित आहे. विद्यार्थी मित्र, सॉरी, भाग 9 शी संबंधित आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 73व्या घटना दुरुस्तीमुळे हा स्थापन करण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, थेवेनिन. ओके, थेवेनिन हा सिद्धांत कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ओके, थेवेनिन हा सिद्धांत कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर हा विद्यार्थी विद्युत अभियांत्रिकी संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर महाराष्ट्रातील कातकरी जमातीला विशेषतः कोणत्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आहे? कातकरी जमात जी आहे या जमातीला कोणत्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? बघा, तर या विशेष दुर्बल आदिम जमात. ओके, आदिम जमातीमध्ये बघा, आदिम आपण बघितलंय, आदिम जमातीमध्ये काही जाती या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील कातकरी केंद्र सरकारने मान्य केलेल्या पीव्हीटीजी जमातीपैकी एक आहे. पीव्हीटीजी म्हणजेच काय? या ठिकाणी आदिम आदिवासी जमात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 339(1) हे कशाशी संबंधित आहे? ओके, 339(1) हे कशाशी संबंधित आहे? तर हे अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनावर राष्ट्रपतींचे नियंत्रण असं आहे. ओके, म्हणजेच काय? तर राष्ट्रपती अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनासंदर्भात आयोग नेमू शकतात. यानंतर खालीलपैकी कोणता युनेस्को जागतिक वारसा स्थळ महाराष्ट्रामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्ये असणार कोणत्या विद्यार्थी मित्र युनेस्कोचं? तर ते आहे अजिंठा लेणी. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, यानंतर भारतातील सर्वात जुने खारफुटीचे जंगल कोणते आहे? ओके, खारफुटीचे जंगल सर्वात जुनं कोणतं आहे? तर ते आहे सुंदरबन. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याला डेल्टा वन देखील म्हणले जाते. बघा, सुंदरबन हे जगातील सगळ्यात मोठं खारफुटीचं जंगल असून ते बांगलादेश आणि भारत यामध्ये पसरलेलं आहे. ओके, आता संथाळ बंड कोणत्या वर्षी झाले? ओके, संथाळचा बंड जो आहे हा कोणत्या वर्षी झाला होता? तर हा 1855 मध्ये झाला होता. ऑप्शन नंबर बी 1855 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 1855 ते 56 मध्ये सिदो आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वात जो आहे संथाळचा बंड हा झालेला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील भामरागड प्रदेश प्रामुख्याने कोणत्या आदिवासी जमातीसाठी प्रसिद्ध आहे? ओके, महाराष्ट्रातील बघा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हा जो प्रदेश आहे, हा भाग जो आहे या जिल्ह्यातील भामरागडचा जो परिसर आहे हा गोंड जमातीसाठी प्रसिद्ध आहे. ओके, गोंड जमातीचं निवासस्थान म्हणजेच कोणते? मांडिया गोंड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, मांडिया गोंड. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आपला अहवाल कोणाकडे सादर करते? तर ती राष्ट्रपतीकडे सादर करत असते. कलम 338A नुसार हे ठरवण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे, सोबतच व्हिडिओ लाईक करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील तोरणमाळ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ओके, बघा, तोरणमाळ हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो. ऑप्शन नंबर बी नंदुरबार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण आहे. ओके, सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164(1) नुसार राज्यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री म्हणजे मिनिस्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर नेमण्याची तरतूद कोणाची आहे?
तर बघा या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये जी आहे आदिवासी कल्याण मंत्री निर्णय तरतूद आहे, तर ती कोणकोणत्या राज्यामध्ये ती आहे, बिहार, मध्य प्रदेश आणि ओडिसा. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही घटनात्मक तरतूद आहे. यानंतर भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण. ओके, बघा भारतीय मानववंशशास्त्र संशोधनाचे मुख्यालय कुठे आहे, ते आहे कोलकाता या ठिकाणी. बघा कोलकाता आहे याचं मुख्यालय इथं. त्यानंतर महाराष्ट्रातील PVTG म्हणजे विशेष दुर्बल आदिम जमात नाही, कोणती नाही विद्यार्थी मित्र, तर ती गोंड नाही आहेत. ओके, बाकी कोलम आहे, माडिया गोंड आहे आणि कातकरी आहे, या तिन्ही येतात, फक्त गोंड या ठिकाणी नाही आहेत. यानंतर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, तर बघा प्रसिद्ध असं भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य विद्यार्थी मित्र हे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येतं. ओके, कुठे आहे हे, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आहे. यामध्ये हे प्रसिद्ध कशासाठी आहे, तर शेकरू खादी करता प्रसिद्ध आहे. ओके, इंडियन जायंट स्क्विलर जे आहे याकरता हे प्रसिद्ध असणार आहे. आणि शेकरू ही जे काय आपला राज्य प्राणी, काय राज्य प्राणी, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू नावाची खार. यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 244(2) कोणाशी संबंधित आहे. ओके, बघा कलम 244(2) हे कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा हे 6व्या अनुसूचित संबंधित आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर खालीलपैकी युनेस्को जागतिक वारसा स्थळ नसलेले कोणते आहे, बघा कोणतं या जागतिक वारसा स्थळामध्ये येत नाही. बघा अजिंठा लेणी आहे, ओके अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, लोणार सरोवर ज्या येत नाही, हे रामसार स्थळामध्ये येतं. हे काय रामसार स्थळ आहे. ओके, रामसार स्थळामध्ये येतं. फक्त 3च आहेत विद्यार्थी मित्र, लोणार सरोवर येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर जागतिक ज्या ठिकाणी बघूया, बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात कोणत्या नावाने ओळखले जाते, बघा बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते, त्यांना धरती बाबा. ओके, धरती बाबा म्हणजे धरतीचे पिता असं म्हटले जाते. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागामध्ये येतो. ओके, नवेगाव नागझिरा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या विभागात येतो, तर हा नागपूर विभागामध्ये येतो. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा प्रशासकीय विभाग यापैकी नागपूरमध्ये येतं. आणि कुठे आहे हा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 अंतर्गत सामुदायिक वन हक्क मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे असतो, तर हा जिल्हास्तरीय समितीकडे असतो, डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर महाराष्ट्रातील वारली चित्रकला. ओके, महाराष्ट्रातील जी वारली चित्रकला आहे ती प्रामुख्याने कोणत्या आदिवासी समाजाशी संबंधित आहे. ओके, ती कोणत्या आदिवासी समाजाशी संबंधित हे असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे तो वारली चित्रकला कुठला आहे, तर वारली आदिवासी समाजाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा वारली चित्रकला विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेली आदिवासी लोककला असून ती पालघर, ठाणे परिसरातील वारली समाजाशी संबंधित आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया. पहा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर पहिले अध्यक्ष होते दिलीप सिंह भुरिया. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा अनुसूचित जमाती ज्या या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग स्थापनेनंतर पहिले अध्यक्ष जे आहे दिलीप सिंह भुरिया हे होते. ओके, चला होप सर्वांना आजच्या या सेशन मध्ये हे प्रश्न समजले असतील विद्यार्थी मित्र. बघा आदिवासी विकास विभाग भरती करता हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे सर्वांनी या प्रश्नाचे रिव्हिजन व्यवस्थित करायचे आहे आणि उद्या होणाऱ्या पेपरसाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आणि जर याची PDF डाउनलोड करायची तर PDF डाउनलोड करण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.